मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, म्हणजे गेल्या एप्रिल 2025मध्ये जी काही आशा स्वयंसेविका यांच्यासाठी प्रश्नपत्रिका आलेली होती, तर त्याची उत्तरपत्रिका वगैरे किंवा त्याची उत्तरे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या काही म्हणजे इतर टॉपिकवरती व्हिडिओ हवे असल्यास त्याबद्दल कमेंट नक्की करा. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, उत्तरपत्रिका एप्रिल 2025, प्रश्न क्रमांक 1, योग्य पर्याय निवडा, एकूण गुण 5. तर पहिला प्रश्न बघा कसा आहे की आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत व त्यातील एक योग्य पर्याय आपण या ठिकाणी निवडणार आहोत. तर प्रसूतीनंतर होणारा जंतू संसर्गाची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत: दुर्गंधी येणे, ताप येणे, पोट दुखणे, वरील सर्व. तर आपण पाहिलं तर जंतू संसर्गाची ही तिन्ही लक्षणे आहेत, म्हणून आपलं याचं उत्तर वरील सर्व असणार आहे. स्तनात गाठ किंवा स्तनात पीडा असल्याचे कारण, स्तनपान उशिरा सुरू करणे, स्तन योग्य रीतीने शिशूच्या तोंडात न देणे, दूध थोडा वेळ पाजणे, वरील सर्व. याचं उत्तर देखील वरील सर्व असणार आहे. तर त्यापुढील प्रश्न बघा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अभियानाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत: प्रयोगशाळा चाचण्या व सोनोग्राफी तपासणी, तंत्राद्वारे आरोग्य तपासणी, अतिजोखमीच्या मातांचे निदान व योग्य संस्थांमध्ये संदर्भ सेवा, वरील सर्व. तर या ठिकाणी याचं उत्तर देखील वरील सर्व असणार आहे. तर पुढील बघा, प्रसूती पश्चात गर्भनिरोधक सेवांबाबत खालील चर्चा कराल: असुरक्षित शारीरिक संबंध, पुन्हा लवकर गर्भधारणेच्या धोक्यांपासून सावध, 2 प्रसूतींमध्ये योग्य अंतर ठेवणे आणि वरील सर्व. याचं उत्तर देखील वरील सर्व असणार आहे. त्याच्या पुढील प्रश्न, प्रसूतीच्या वेळी आढळणारी धोक्याची लक्षणे: गर्भाची स्थिती सामान्य नसणे, गर्भजल पिशवी फुटल्यानंतर देखील 24 तासांपर्यंत प्रसूती वेदना न होणे, गर्भजलाचा रंग हिरवा किंवा धुरकट असणे. तर याचं उत्तर देखील वरील सर्व असणार आहे, कारण ही सर्व धोक्याची लक्षणे आहेत. अशा प्रकारे हे पहिले 5 प्रश्न झाल्याच्या नंतर प्रश्न क्रमांक 2 आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, योग्य जोड्या जुळवा. यासाठी देखील 5 गुण असतात. तर बघा, तीव्र रक्तक्षय, तर याची जोडी इथं 2 आहे. 2 म्हणजे बघा, जीभ पांढरी पडणे, रातांधळेपणा 1, रात्री दिसत नाही, ताप येणे 5, म्हणजे बघा तापमान 100°F किंवा 37.8° पेक्षा जास्त असणे, आकडी येण्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. डोळे फिरवणे किंवा मुठी आवळणे, चेहऱ्यावर हातावर सूज येणे. तर याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4, म्हणजे बघा तळ हाताच्या मागील बाजूवर सूज येणे. तर अशा प्रकारे जोड्यांसाठी देखील 5 गुण असतात. त्यापुढील प्रश्न हा चुक्की बरोबर याचा असतो. तर प्रश्न क्रमांक 3 बघा, चुक्की बरोबर पर्याय निवडा. तर बाळाला उचलण्यापूर्वी आणि स्तनपान करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, तर हे बरोबर असणार आहे. प्रसूतीच्या 4 अवस्था असतात, हे देखील बरोबर आहे. जर प्रसूती घरी झाली असेल व काही धोक्याची लक्षणे निर्माण झाली असतील तर लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवणे, हे देखील बरोबर उत्तर असणार आहे. जर स्तन लाल व टणक झाली असेल व काही धोक्याची लक्षणे निर्माण झाली तर वारंवार मातेने बाळाला दूध पाजू नये, हे मात्र चुकीचं असणार आहे. प्रसूतीनंतर स्त्रियांच्या मनस्थितीमध्ये बदल आढळतात, हे बरोबर आहे. तर त्यापुढील 4था प्रश्न आपण बघूयात की एका वाक्यात उत्तरे द्या. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यास संस्थात्मक प्रसूतीकरिता प्रवृत्त करणे आणि आरोग्य संस्थेत दाखल करणे याकरिता ग्रामीण आशांना व नागरी आशांना प्रति लाभार्थी किती मोबदला अदा करण्यात येतो? तर याचं उत्तर बघा, ₹300 प्रति लाभार्थी ग्रामीण भागातील आशांकरिता व ₹200 प्रति लाभार्थी शहरी भागातील आशांसाठी मोबदला अदा करण्यात येतो. त्यापुढील प्रश्न 2 बघा, प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी म्हणजे काय? प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी म्हणजे वार किंवा प्लॅसेंटा पडल्यानंतर 6 आठवड्यांपर्यंत घ्यायची काळजी होय. शिशूच्या जन्मानंतर मातेला व शिशूला किती भेटी देणे आवश्यक आहे? शिशूच्या जन्मानंतर मातेला 3, 7 व 42 दिवशी भेटी देणे. तसेच शिशूच्या जन्मानंतर संस्थेत झाला असेल तर प्रसूतीनंतर शिशूला 3, 7, 14, 21, 22, 42व्या दिवशी अशा 6 भेटी. तसेच शिशूचा जन्म जर घरी झाला असेल तर त्याला 7 भेटी म्हणजे 1, 3, 7, 14, 21, 28 आणि 42व्या दिवशी भेटी HBNC अंतर्गत आपण देत असतो. तर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रसूती पश्चात मातेला आहाराबद्दल काय सल्ला द्याल? मातेला नेहमीपेक्षा जास्त आहार घेण्याचा सल्ला, तसेच आहारात जास्त प्रमाणात प्रथिने असलेल्या पालेभाज्या व विविध डाळी, शेंगा, दूध व अन्य पदार्थ, पातळ पदार्थ भरपूर प्रमाणात द्यावेत.
प्रसूतीनंतर किती मिनिटात वार बाहेर पडते, तर प्रसूतीनंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटात वार बाहेर पडते. तर यापुढील जे काही प्रश्न क्रमांक 5, 6, 7 व 8 आहेत तर त्याचा व्हिडिओ यानंतर येईल. अजून जर कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असल्यास कमेंट नक्की करा. धन्यवाद.